आणखी एक मोठी बातमी, आमच्या अधिकृत शिवसेनेला डिवचण्याचं काम ते करतायत असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. संजय जाधव यांना शिवसेना सोडू नका असं म्हटलं होतं, तर वाकचौरे सोनिया गांधींसोबत गेले होते तरी त्यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली. आज उद्धव ठाकरे काय बोलतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे असं चंद्रकांत खैरे म्हणतायत. खरं साहेब काय सांगाल? गेली 60 वर्षे शिवसेना महाराष्ट्रात वाढली, मराठवाड्यात वाढली. 60वा वर्धापन दिवस आहे शिवसेनेचा. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या घरी म्हणजे 19 जून 1966ला आदरणीय प्रबोधनकारजी ठाकरे साहेब आणि साहेब आणि उद्धव साहेब थोडेसे लहान होते पण तो होते आणि त्यावेळेस मग ते नारळ फोडायला लावलं. तर एका शिवसैनिकाला सांगितलं नारळ फोड रे तो. मग ते नारळ फोडलं त्याने. ते पाणी उद्धव साहेबांच्या अंगावर आलं. म्हणजे ही परंपरा चालू आहे त्यांची. आणि तो मला सांगतो की काय नाव ठेवायचं. तर प्रबोधनकार ठाकरेंनी साहेबांनी सांगितलं शिवसेना आणि शिवसेना स्थापना झाली. 1966ला त्या ठिकाणी शिवसेना स्थापन झाली. मला या ठिकाणी हेच दुःख होतं की जर असे जर फुटले लोक आणि शिवसेना प्रमुखांना सोडून दिलं, उद्धव साहेबांना सोडून दिलं, काय फायदा. बाळासाहेबांनी मला स्वतः सांगितलं होतं चंद्रकांत कुठे जायचं नाही, शिवसेना कधीच सोडायचं नाही आणि आपलं वलय नाही आपल्या पक्षाचं वलय वाढवायचं. मला गद्दाराला क्षमा नाही, तुमच्या ह्याच्यात दिलं ते गद्दाराला क्षमा नाही, त्यांच्या सिनेमात आलं ते. आणि नंतर मग त्यांनीच हे अशा गद्दार लोकांना सपोर्ट केला. आज बाळासाहेबांना मानतात तर बाळासाहेबांचा शब्द होता, आनंद दिघे साहेबांचा शब्द होता. का पाळत नाही तुम्ही? तुम्ही दोघांना मानतात मग त्यांनी जो आदेश दिला तो का पाळत नाही? का फोडली शिवसेना? आम्हाला हे दुःख होतं. आणि म्हणून आजच्या या बैठकी आजच्या मेळाव्यामध्ये उद्धव साहेब खूप चांगलं सांगतील. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.